युवक पर जानलेवा हमला, लेकिन पुलिस ने फरार आरोपी को ज्यादा देर तक खुला नहीं छोड़ा। नागपुर के कोतवाली थाना क्षेत्र में एक युवक पर हुए जानलेवा हमले के मामले में पुलिस ने तीव्र कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। घटना के बाद आरोपी फरार हो गए थे, लेकिन पुलिस की जांच और लगातार दबिश के बाद दोनों को गिरफ्तार कर लिया गया। डीसीपी राहुल मध्य के मार्गदर्शन में कोतवाली पुलिस मामले की जाँच कर रही है। हमले के पीछे की असली वजह क्या थी, इसका खुलासा जाँच पूरी होने के बाद ही पता चल सकता है। इस मामले में आपकी क्या राय है, कमेंट सेक्शन में जरूर बताइए। मैं हूँ अनिकेत मिसाल। याच्यामध्ये जे सौरभ घाटेच्या फिर्यादीवरून जो गुन्हा दाखल झालेला होता त्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्याच्यापैकी 2 योगेश गुप्ता आणि 1 बावनकर असे 2 आरोपी त्या ठिकाणी आरोपी अटक झालेले आहेत। पूर्वीचा या आरोपी आणि फिर्यादी आहे यांच्या 2021 साली 2 गुन्हे दाखल आहेत। एक 307 आणि एक 302 चा गुन्हा आहे। या जुन्या गुन्ह्याच्या वादाच्या कारणावरून किंवा तो वाद मिटावा याच्या कारणावरून हे गुन्हे दाखल झालेले, हा वाद झालेला प्राथमिकदृष्ट्या तपासात निष्पन्न झालेला आहे। त्याच्यामध्ये 4 आरोपी आहेत। 4 आरोपीमध्ये योगेश गुप्ता आहे, त्यानंतर प्रणय बावनकर आहे, त्यानंतर दाभाडे प्रथमेश म्हणून त्याच्यामध्ये आरोपी आहेत। असे 4 आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत। आणि त्याच्यामध्ये गुन्ह्यात जी गाडी वापरली आहे ते चंद्रपूरचे जे आरोपी फरार आहेत त्यांची आरोपी गाडी या गुन्ह्यामध्ये वापरल्याचं निष्पन्न होतं।